ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रतिमा कविता म्हणून का वावरते याचा भयानक खुलासा आता स्वतः कुसुमच करणार आहे. कारण ज्या वेळेला कुसुम अपमानित होऊन सुभेदारांच्या घरातून बाहेर पडत असते त्यावेळेला तिने प्रतिमाचा ओझरता फोटो पाहिलेला असतो. प्रतिमाचा ओझरता फोटो पाहिल्यामुळे आता मात्र कुसुमला सगळा खुलासा झालेला असतो. आणि त्याच वेळेला काही न बोलता, कारण पूर्णाजीने केलेले तमाशे आणि या सगळ्यामध्ये आपण अजून काही बोललो तर ही म्हातारी आपल्यालाच खोटारडी ठरवेल, म्हणून आता कुसुम निमूटपणे घरी जाते आणि कविताची म्हणजेच प्रतिमाची भेट घेते. प्रतिमाबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेला यांच्या घरी असलेला फोटो आणि ही बाई एकच आहे हे ज्या वेळेला कुसुमच्या लक्षात येतं, कुसुम सायलीला घरी बोलवून घेते. सायलीला घरी बोलवून प्रतिमाची भेट घडल्यावरती आता मात्र प्रतिमा कविता म्हणून का वावरते हा भयंकर खुलासा झाल्यावरती खूप मोठी युक्ती करत सायली आता रविराज आणि पूर्णाजी यांच्यासमोर प्रतिमाला कशा पद्धतीने घेऊन येणार आणि मालिकेमध्ये खूप भयानक कसा उलगडा होणार की ही कविता म्हणून का वावरते आहे याच्यामागे खूप मोठं कारण आहे आणि ते कारण कुसुम आणि सायली म्हणून सगळ्यांच्या समोर आणणार आहेत. आता सगळा हा पूर्णाजीचा केलेला तमाशा औरत अर्जुनने कुणाचंही मन न दुखावता मधुभाऊंना आता मात्र निरोप दिलेला असतो. मधुभाऊंना अर्जुनचा हा मोठेपणा पाहता खूप भरून येतं. मधुभाऊंच्या बरोबर मागे प्रतिमाचा फोटो असतो, पण फुलांच्या माळांची सजावटच अशी असते की प्रतिमाचा फोटो त्या फुलांच्या माळांच्या मागे झाकून गेलेला असतो. मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा, खरंच तू नशीब काढलंस बाळा, कारण इतका मनाने मोठा असलेला नवरा तुला लाभलाय ना, यावरती माझा विश्वास बसत नाही की आजकालच्या जगामध्ये ही अशी माणसं सुद्धा असतात. साऊबाळा, तुझं नशीब थोर आहे म्हणून तुझं लग्न या अर्जुन सुभेदार यांच्यासोबत झालंय. मला तुझ्या भाग्याचा खरंच खूप हेवा वाटतो साऊबाळा, आणि आता आनंदाने मी न मरायला मोकळा. यावरती आता इकडे कुसुम सांगते, मधुभाऊ काय बोलताय? याच्यावरती सायली म्हणते, मधुभाऊ असं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला आता आश्रमात परत यायचं आहे. आपल्याला आपलं आश्रम वात्सल्याश्रम परत मिळवायचा आहे आणि आपल्याला अर्जुन सर या सगळ्यामध्ये मदत करणार आहेत. मधुभाऊ तुमचा विश्वास नाही आहे का? अर्जुन विचार करतो, खरंच सायली किती निष्पाप आहेत, यांचा माझ्यावरती इतका नितांत विश्वास आहे. आणि सायली सांगते, मधुभाऊ तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण पूर्णाजी आहेत ना त्या मनाने खूप चांगले आहेत. त्यानं असंच काहीतरी बोलल्यात पण त्या मनाने खूप चांगले आहेत. त्यांच्या मनात असं कुणाबद्दल राग द्वेष नसतो. इतकं सगळं होऊन सुद्धा सायली आता पूर्णाजीची बाजू घेते. मधुभाऊ विचार करतात, खरं तर मी इकडे यायलाच नको होतं. माझ्यामुळे माझ्या साऊबाळाला किती काय काय सहन करावं लागलं. आणि मधुभाऊ भरल्या डोळ्याने निरोप घेत असताना अस्मिता म्हणते, अजूनही इथेच थांबायचा विचार आहे का? याच्यावरती अर्जुन म्हणतो, अस्मिताताई बस झालं, पूर्णाजी मोठी आहे म्हणून मी काही बोललो नाही, पण आत्ता माझ्याकडून उणापुरा एखादा शब्द निघाला तर तुला वाईट वाटेल, त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तू उगाच पडू नकोस. मधुभाऊ म्हणतात, जावे बापू, निघतो आम्ही. आणि निघता निघता कुसुम आणि मधुभाऊ दोघंही निघत असताना एकदा कुसुमची नजर प्रतिमाच्या फोटोकडे जाते, पण प्रतिमाचा फोटो हा फुलांच्या माळीने झाकलेला असतो. त्यामुळे जराशी नजर गेल्यावरती कुसुमच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे, मी यांना कुठेतरी पाहिलंय, पण आत्ताच्या घडीला हा तमाशा नको, म्हणून कुसुम गप्प बसते. आणि अस्मिताकडे पाहता पाहता कुसुम निघते. आता अर्जुनचं मन खूप भरून येतं. तो अस्मिता आणि पूर्णाजीकडे रागारागात बघत असतो. भरल्या डोळ्याने कल्पना आणि विमल कुसुम आणि मधुभाऊंना निरोप देतात. अर्जुनच्या डोळ्यात पण पाणी येतं. पण निघता निघता कुसुमने पाहिलेल्या फोटोमुळे आता मात्र मालिकेत खूप जबरदस्त वळण येणार असतं. कुसुमने पाहिलेला फोटो आणि तिच्या घरी असलेली कविता ही व्यक्ती एकच आहे हे कुसुमला साधारण अंदाज येतो, पण आत्ता पूर्णाजीच्या समोर काही बोलणं म्हणजे आपल्याच पायावरती धोंडा मारून घेण्यासारखं आहे. कारण पूर्णाजीला असं वाटेल की इथे थांबण्यासाठी किंवा काहीतरी नाटक ही करत आहे, म्हणून कुसुम घरी जाऊन शहानिशा करून मग सायलीला फोन करण्याचा विचार करते आणि म्हणते, मधुभाऊ चला निघूया आपण. आता कुसुम घरी येते. घरी आल्यावरती इकडे आता प्रतिमाने सगळं पूजेची व्यवस्था, पाडव्याचं पूजन वगैरे सगळं करून ठेवलेलं असतं. आल्यावरती कुसुम म्हणते, मला सांगाल का कविताताई, म्हणजे याच्या आधी तुम्ही कुठे राहायचात? देवळात राहायच्या आधी तुम्ही कुठे राहायचात? याच्यावरती आता मात्र इकडे खूप मोठा गौप्यस्फोट होणार असतो. कारण कविता सांगत असते, मला काहीच आठवत नाहीये. जवळपास 20 वर्ष असं खूण करत इकडे आता प्रतिमा सांगते की जवळपास 20 वर्ष मी एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमामध्ये अशीच भरकटत आहे आणि हल्लीच काही दिवस मी इकडे आलेली आहे. म्हणजे ना मी बरेच दिवस भरकटतच होते, कुठे होते काय होते मला माहित नाहीये, पण हल्ली काही दिवस मी इकडे आले आणि या पनवेल विभागामध्ये राहत आहे. असं म्हटल्यावरती कुसुम सांगते की कविताताई,
तुम्ही आधी पण पनवेलला कधी आला होतात का? म्हणजे तुमचं इथे काही वास्तव्य वगैरे आधीपासूनचं होतं का? कविता सांगते, मला खरंच काही आठवत नाहीये. यावरती आता मात्र कुसुम विचार करते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे त्यांच्या घरात असलेला फोटो हा प्रतिमा आत्यांचा आहे. प्रतिमा आत्यांचा 20 वर्षापूर्वीच अपघात झाला होता. मग 20 वर्षापूर्वीपासून या ताईंना पण काही आठवत नाहीये आणि कदाचित डोळ्यावरती किंवा तोंडावरती असलेल्या खुणा या अपघाताच्याच असू शकतात ना? कुसुमचा डाऊट पक्का होतो ज्या वेळेला आता 20 वर्षाची गोष्ट प्रतिमाने सांगितलेली असते. मग मात्र कुसुम विचार करते की यांना काही फार न बोलता आपण सायलीला फोन करून बोलवून घ्यावं आणि मग मात्र सगळं सत्य आपल्याला समजेल. असा विचार करत कुसुम ताबडतोब सायलीला कॉल करते. सायलीला कॉल केल्यावरती सायली म्हणते, कुसुमताई खरंच मला माफ कर. म्हणजे ना तुमचा सगळ्यांचा हा असा अपमान व्हावा असं मला वाटत नव्हतं. पण पूर्णाजीचं म्हणणं मनावरती घेऊ नको. याच्यावरती कुसुम म्हणते, हे बघ तुझी पूर्णाजी खडूसच आहे. तिचं म्हणणं मी मनावरती घेत नाही. पण हा चिडका बिब्बा हा इतका कसा सुधारला? म्हणजे खरंच चिडक्या बिब्ब्याने आज जे केलं ना ते खूप भारी होतं. पण जाऊ दे, मी तुला काय सांगते ते ऐक. तिथलं सगळं सोडून दे. तुला मी म्हटलं होतं ना की माझ्या घरी कविताताई आल्यात म्हणून. त्या कविताताई माझ्या घरी आलेल्या आहेत आणि मी तुझ्या घरी प्रतिमा आत्यांचा फोटो पाहिला. मला असं वाटतंय की त्या त्याच आहेत. सायली म्हणते, काय? याच्यावरती आता मात्र कुसुम सांगते, हो तू एक काम कर, उद्याच्या उद्या इकडे ये आणि त्यांना भेटून घे. मग तुला काय ते कन्फर्म होईल. कारण मी त्यांना विचारलं होतं की त्या अशा किती दिवस फिरताहेत इकडे तिकडे, तर त्या 20 वर्ष म्हटल्या. मला असं वाटतंय की तुझ्या बोलून मी ऐकलेलं आहे की 20 वर्षापूर्वीच रविराज किल्लेदार आणि त्यांची पत्नी प्रतिमा किल्लेदार आणि प्रिया म्हणते ना तन्वी, त्या तिघांचा ऍक्सिडेंट झाला होता. मग नक्की काय सत्य आहे? सायली म्हणते, कुसुमताई खरंच मी उद्याच्या उद्या तुझ्याकडे येते. पण त्याआधी मी कुणाला काही सांगत नाही, कारण कन्फर्म होऊ दे. त्यानंतरच मी घरच्यांना सांगेन. उगाच घरच्यांना आशा लागून जाईल. असं म्हणत आता मात्र कुसुम सोबत बोलणं होत आता सायली फोन ठेवते. सायली कुणालाही काहीही न सांगता कुसुमताईकडे प्रतिमालाच म्हणजेच आता कविता जी ती सांगत असते तिला भेटायचा प्लॅन करते आणि विचार करते, एकदा का त्यांना पाहिलं की नंतरच मी घरच्यांना सगळं सत्य सांगेन. आणि सायली कुसुमकडे जायला खूप एक्सायटेड असते. दुसरा दिवस कधी उजाडतोय, मी कुसुमकडे कधी जाते असं सायलीला होतं. अखेर दुसरा दिवस उजाडतो. अखेर सायली आता कुसुमच्या घरी आलेली असते. कुसुमच्या घरी आल्यावरती कुसुम म्हणते, अगं कविताताई आत्ताच फराळाच्या स्टॉलवर गेल्या. त्यांचा शेवटचा फराळ होता ना तो संपवण्यासाठी. हा बघ त्यांचा फोटो. असं म्हणत पाडव्याच्या दिवशी कुसुमताईने काढलेला कवितासोबतचा म्हणजे प्रतिमासोबतचा फोटो सायलीला दाखवला जातो. आता सायली ओळखते की या प्रतिमा आत्या आणि ती म्हणते, अगं कुसुमताई या प्रतिमा आत्या यांना भेटायला हवे. मग आता लगेचच पूर्णाजी रविराज यांना फोन करून सायली सत्य परिस्थिती सांगते की आत्तापर्यंत कविता म्हणून वावरत असलेल्या या आपल्या प्रतिमा आत्या आहेत. तुम्ही ताबडतोब मी सांगते त्या ॲड्रेसवरती या. मग आता फराळाच्या स्टॉलवरती कुसुम सायलीला घेऊन जाते. तिकडून रविराज पूर्णाजी सगळे येतात. आता फराळाच्या स्टॉलवरती नक्की प्रतिमा आणि सायली, पूर्णाजी आणि प्रतिमा आणि रविराज आणि प्रतिमा अशा सगळ्या नात्यांची गाठभेट होणार की प्रतिमा तिकडून नक्की गायब होणार का? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.